प्रशांत माने सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, या निवडणुकीचं म्हणजे निकालांचं जेव्हा आपण विश्लेषण करतोय, त्या विश्लेषणातून असं दिसलं का, की महाराष्ट्रात आता कुठला प्रश्न नाही, लोकांच्या मनामध्ये कुठली नाराजी नाही, सगळं एकदम फील गुड आहे आणि आता जणू काही सगळ्या शहरांच्या सगळ्या जे असतं ना, आय लव्ह हे गाव, आय लव्ह ते, म्हणजे तशा प्रकारचं सगळं सुरू आहे का? नाही, आपल्याला विलासजी असं म्हणता येणार नाही. हां, बिलकुल म्हणता येणार नाही. कारण का? प्रश्न आहेत, लोकांच्या समस्या आहेत. परंतु आत्ता सध्या विरोधी पक्षाची स्थिती आणि त्यांची सगळी वागणूक पाहता लोकांच्या मनात हे आहे, की दगडापेक्षा वीट हां. सगळ्यात महत्त्वाचं आणि भाजप शक्तिमान हे भाजपाने आता पुन्हा एकदा दाखवून दिलंय. हे विरोधी पक्षालाच नव्हे, तर किमान मित्र पक्षांना सुद्धा हे आता दाखवलंय, की भाजप शक्तिमान आहे. आणि प्रश्न तर समस्या सगळीकडे आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर फडणवीस साहेब जिथं-जिथं दौऱ्यात फिरतात आणि जिथं-जिथं शब्द देतात तिथल्या नागरी सभाच्या सोडून येते. मग पाण्याच्या असू दे, रस्त्याच्या असू दे, गटारीचे असू दे, ड्रेनेज तर तिथं ती कामं होताना दिसतात. तिथला निधी मिळताना दिसतोय. आता साधारणतः सोलापूरचं जर उदाहरण आपण घेतलं, तर त्यांनी मागच्या काही महिन्यात विमानसेवा सुरू करायचं आश्वासन दिलं झालं. आयटी पार्क सुरू करायचं आश्वासन दिलं झालं. तिथली अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 1000 कोटीचं आश्वासन दिलं, ते पण मंजूर झालं. याच्यावरनं एक लक्षात येतं, की भाजप अथवा महायुती हे जे सरकार आहे ते सध्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठेतरी यशस्वी होतं. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं, हां. तर महाविकास आघाडीचे नेते असतील अथवा विरोधी पक्षातले एकूणच नेते असतील, तर हे कसे शांत राहिले आणि का शांत राहिले हाच मोठा प्रश्न आहे. आत्ता मगाशी का मुद्दा जो शांत झाला केलं गेलं, शांत केलं गेलं त्याच्याबद्दल बोलू. पण प्रशांत सर एक सांगा ना मग, आता जर ते म्हणतात त्यांनी शब्द दिला, की ते पूर्ण करतात, बरोबर? आता तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासोबत गेला. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यावर लागतील. किती एम-आय-डी-सी द्यावं लागतील आता आपल्याला माहीत नाही. म्हणजे एवढ्या एम-आय-डी-सीचे शब्द जाहीर सभांमधून दिलेले होते. एक प्रकारचं आता लोकांच्या अपेक्षांचं ओझं सुद्धा असणार का यांच्यावर? निश्चितच असणार आहे आणि हं, ते जर पूर्ण नाही केलं, तर यंदा सुद्धा पुढच्या वेळेस लोक काय ते दाखवतीलच. हं. परंतु यासाठी विरोधी पक्षाला सक्षमपणे उभारणं गरजेचं आहे. पण तिथं विरोधी पक्ष उभारताना आपल्याला दिसत नाही. आणि दुसरीकडे महायुती सत्तेत आहे, सत्तेचा तर फायदा होणार हे कोणीही सांगू शकतं. सत्तेचा फायदा ह्या घेतल्याशिवाय राहिला जात नाही. परंतु सत्ताच आहे म्हणून नाही. फक्त सत्ता आहे, सोबत आपल्याला मिळणार असं नाही. महायुतीच्या नेत्यांनी मेहनतही तेवढी घेतलेली आहे. जी की आपण पर्यायीने म्हणतो आता की नेते आले, पक्ष फोडाफोडी चालली, पक्षातले नेते घेतले जातात. हे सगळं जरी खरं असलं तर का येतात नेते? तर त्यांच्या पक्षावर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्यांना माहित आहे विकास कामं होतील का नाही होत. हं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, कार्यकर्त्याची निवडणूक होती. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं, नाही उभारले. आतापर्यंत आपल्याला नेते जाताना दिसत होते, परंतु आता आपल्याला कार्यकर्ते देखील पक्ष सोडताना दिसतील आणि मोठ्या ठीक आहे. प्रमाणात मी पक्ष मी मी सोडताना हा दिसतील. मुद्दा मंदार सरांना विचारायचा आहे मला.